जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केलेली आहे, तोंडसूक घेतलेलं आहे। शरद पवार यांच्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या रडारवर जयंत पाटील आलेले आहेत। जयंत पाटील हे संघर्षाचं राजकारण करत नाहीत, मागून वार करतात, असा घणाघाती आरोप हा पडळकर यांनी केलेला आहे। त्याचं कारण एका जमिनीच्या विषयावरून हे सगळं नाट्य रंगलेलं आहे आणि गोपीचंद पडळकर यांच्या मते या सगळ्या नाट्यामागं जयंत पाटील आहेत आणि जयंत पाटील समोरासमोर येऊन लढत नाहीत, त्यांना मागून वार करणं हे आवडतं, असा आरोप आमदार पडळकर यांनी केलेला आहे। त्याचं कारण जयंत पाटील गेल्या काही वर्षापासून त्यांचं एक वर्चस्व सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राहिलेलं आहे। सांगली जिल्ह्यात एक काळ जयंत पाटील नावाचा एक स्वतंत्र गट हा कार्यरत होता। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःचा असा एक गट जिल्ह्यात निर्माण केलेला होता। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये दिवंगत आर पाटील आणि जयंत पाटील हे दोन मोठे नेते सांगली जिल्ह्यातून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत होते। मात्र आर पाटील यांनी कधी सांगलीच्या स्थानिक राजकारणामध्ये सहभाग घेतला नाही। सांगलीच्या स्थानिक राजकारणामध्ये जयंत पाटील यांचाच नेहमी सहभाग असायचा।